नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत सांगली शहरामध्ये। कृष्णामाईच्या तीरावर वसलेलं सांगली शहर कृष्णामाई महोत्सव 2026 मधले आपण दृश्य बघतोय। संपूर्ण महाराष्ट्रातून कृष्णामाई महोत्सव साजरा होत असताना जवळजवळ महाराष्ट्रातून आणि संपूर्ण जिल्ह्यातून जवळजवळ 2 लाख भाविक आहे तो आपल्याला कृष्णामाईच्या तीरावर आपल्याला आलेला बघायला मिळतोय। ही गर्दी आणि अथांग जनसागर आपण बघू शकतो। या ठिकाणी नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण हे क्षणचित्र आपण बघू शकता। गेले अनेक वर्ष या ठिकाणी हा महोत्सव भरवला जातो। महेंद्र चंडाळे यांच्या माध्यमातून हा महोत्सवाचं आयोजन केलं जातं। महाराष्ट्रामध्ये अनेक सण उत्सव आपण पाहिलो जातो, पण हा सण उत्सव आहे तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि परंपरांचा आगळा वेगळा देखावा नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। ह्या कृष्णामाईच्या तीरावर आपणाला गंगा आरती महोत्सव 2025 मध्ये 26 मधले आपण हे दृश्य बघतोय। आपण बघू शकतो या गंगा आरती सोहळ्यामध्ये जवळ जवळ महाराष्ट्रातून आणि सांगली जिल्ह्यातून अनेक या ठिकाणी आपल्याला सर्व मान्यवर आपल्याला उपस्थित आलेले बघायला मिळते। महाराष्ट्रातली संस्कृती, महाराष्ट्रातली परंपरा आणि महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा एक आगळा वेगळा हा सोहळा कृष्णामाई महोत्सव 2026 तुम्हाला दाखवण्याचा नवकेसरीचा छोटासा प्रयत्न। देशाच्या विविध राज्यातून हा गंगा आरती उत्सव पाहण्यासाठी आपण अनेक लोकांकडून आपणाला दूरवरून आलेले बघतोय। ही गंगा आरती हा कृष्णेचा महामहोत्सव हा संपन्न होत असताना हे दृश्य नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण बघतोय। गेले 5 दिवस चालणारा हा महोत्सव आज 4था दिवस आहे आणि त्या अनुषंगाने आपण बघू शकतो या ठिकाणी हा उत्सव आहे तो खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा आगळा वेगळा हा उत्सव आहे। कृष्णामाई महोत्सव 2026 मध्ये आपण हे दृश्य बघतोय। महाराष्ट्रामध्ये अनेक सण उत्सव आपण पाहायला देतो, पण सांगली जिल्ह्यातला आणि सांगली शहरामधला कृष्णामाईच्या तीरावर वसलेला हा उत्सव आहे तो महाराष्ट्राच्या आणि संस्कृतीच्या परंपरेला आगळं योगदान देणारा हा सोहळा क्षण आपण बघू शकतो। त्याचबरोबर माझ्या पाठीमागे जर आपण दूर बघाल तर ही लोकांची गर्दी आणि अथांग जनसागर आपल्याला जोडलेला बघायला मिळते। एकीकडे आपण बघू शकतोय दूरवर लागलेल्या आपल्याला या भल्या मोठ्या हा उत्सवामध्ये लोकांची ही गर्दी, ही लोकांचा अथांग जनसागर आणि दूरवर असणारी लोक आपण बघू शकतो। कारण हा सोहळा पाहण्यासाठी सांगली जिल्हा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक या ठिकाणी आपल्याला लोक आलेली बघायला मिळतात आणि म्हणून महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा, महाराष्ट्रातल्या परंपरेचा आगळा सोहळा आम्ही नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही आपणाला दाखवतोय। हा गंगेची महाआरती आणि उदय या ठिकाणी आपण नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून ही गंगा आरती आणि कृष्णेचा हा महोत्सव आपण नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण अथांग जनसागर आहे तो या ठिकाणी आपल्याला जोडलेला बघायला मिळतो। गंगा आरती 2026 मध्ये आपण बघतोय कृष्णामाईच्या तीरावर बसलेलं सांगली शहर आणि या सांगली शहरातला एक आगळा वेगळा देखावा। महाराष्ट्रामध्ये सांगली शहर हे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा, नवीन पर्व देणारं सांगली शहर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वर्गीय
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं हे शहर, यांचं हे गाव, आणि म्हणून सांगली शहरामध्ये महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा आणि महाराष्ट्रातल्या परंपरांचा आगळा क्षण आहे तो आपण बघू शकतो. नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण हा क्षण सोहळा आपण दाखवतोय. या आपण महाराष्ट्रातून अनेक सण उत्सव आपण पाहतो, पण हा सण उत्सव आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातली एक वेगळी परंपरा आपण नवकेसर वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण बघू शकतो. आपण बघू शकतो मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपल्याला लोकांची गर्दी आणि अथांग जनसागर आपल्याला बघायला मिळतोय. जय जय भागीरथ नंदी जय सपूर शरणागति सुखमंदिनी जय जय भागीरथ नंदी जय सपूर शरणागति सुखमंदिनी पद सरोजराई शीश परदुहाई पद सरोजराई शीश परदुहाई कृष्णामाई गंगा आरती कृष्णा महोत्सव 2026 मध्ये आपण हे दृश्य बघतोय. नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून बघतोय ही गर्दी आणि अथांग महाराष्ट्रामध्ये अनेक आपण उत्सव पाहतो, पण हा उत्सव आहे तो महाराष्ट्राच्या संस्कृतीतला आणि परंपरेतला एक आगळा वेगळा उत्सव आहे. तो आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नवकेसरचा प्रयत्न, आणि म्हणून सण उत्सव आहे तो तुमच्या आमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देईल आणि प्रेरणाही देईल. पण महाराष्ट्रामध्ये संस्कृतीचा एक आगळा वेगळा देखावा आणि त्याचबरोबर या तीरावर कृष्णामाईच्या तीरावर आपल्याला ही अथांग गर्दी आणि अथांग जनसागर जो बघायला मिळतोय. मोठ्या संख्येनं आपल्याला लोकांची गर्दी अथांग जनसागर आहे तो आपल्याला ह्या मारुतीच्या रूपाने बघायला मिळतोय. आणि म्हणून सांगली शहर हे एक विकासाचं शहर, सांगली शहर एक संस्कृतीचं शहर आणि सांगली शहर या महाराष्ट्राच्या उदयाला आलेलं शहर म्हणून या सांगली शहराची ओळख आहे. महाराष्ट्रामध्ये संस्कृतीचा आगळा वेगळा ठेवा आहे तो आपल्याला सांगली शहरामध्ये बघायला मिळतोय. आणि म्हणून